नाही नाही, छत्रपती शिवरायांचं स्मारक पडलं कारण ते दैवत होते या देशाचे, या हिंदूचे, सगळ्या जाती धर्माचे. इथं आमच्या भावना दुखावल्या. स्मारक पडलं किंवा मोठा अवमान आहे. त्यांच्यावरती कारवाई अशी व्हायला पाहिजे की त्याला जेलमधून कधीच नाही सोडलं पाहिजे. कारण महापुरुष कोणचे असो, त्यांचं जर असं झालं तर त्या काम करण्याला एक जरब बसली पाहिजे की जर आपण असं केलं तर वाईट परिणाम होते, ही जरब मात्र बसली पाहिजे. याचे दुर्गामी परिणाम सरकारवरती वाईट होऊ शकते. मात्र कोण त्यांना दुश्मन म्हणलं आहे, छत्रपती शिवरायांचे देवेंद्र फडणवीस दुश्मन आहेत हे असं म्हणले, आम्ही काय राजकारण नाही करणार. छत्रपती शिवरायात आम्हाला राजकारण करायचं नाही. ते शत्रू फडणवीस साहेब दुश्मन आहेत शिवरायांचे हे असं आम्ही नाही म्हणणार, कारण ते आम्ही राजकारण नाही करणार. ते शत्रू नसतीलही, दुश्मन नाहीत. पण एक मात्र खरं आहे, त्यांनी याची सखोल चौकशी करून त्याला जेलमध्ये कायमचं टाकलं पाहिजे. कारण आम्ही राजकारण नाही करणार. कोणी त्यांना शत्रू म्हणलं म्हणजे आम्ही म्हणावं असं नाही. जो तो ज्याचा त्याचा बोलण्याचा भाग असतो. आम्हाला कशात राजकारण करायचं नाही. पण जर त्या पुतळ्याचं काम करणारा असेल किंवा ज्याची काय चूक असेल, मग तो कोणी असो, त्यात नेता असो किंवा सामान्य माणूस असो किंवा कोणचा कॉन्ट्रॅक्टर असो, काही असो, त्याच्यामध्ये माहीत नाही आम्हाला ते काय असेल, त्याला मात्र जेलमधून सुट्टी नाही झाली पाहिजे. नसता याचे परिणाम सरकारला पुढं भोगावं लागणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.